आपल्या गरजा व समस्या. इयत्ता 3री. विषय परिसर अभ्यास. पाठ 5. मूलभूत गरजा म्हणजे काय? रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला अनेक गोष्टींची गरज असते. ज्या गोष्टींशिवाय माणसाचे जगणे कठीण होते, त्यांना मूलभूत गरजा म्हणतात. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण. गरज आणि आवड. फरक ओळखा. गरज, ज्या गोष्टींशिवाय जगणे अशक्य असते, त्या गरजा होत. धान्य, अन्न, पाणी, घर, कपडे. आवड, ज्या गोष्टी जीवन सुखकारक करतात पण नसल्या तरी जगणे शक्य असते. वेफर्स, चॉकलेट, शीतपेय, खेळणी, मिठाई. गरजा पूर्ण कराव्याच लागतात, पण आवडीला आवर घालणे शक्य असते. पाणी, अन्न, हवा आणि वस्त्र. पाणी, जीवन. पाण्यामुळे तहान भागते. माणूस, पशुपक्षी, वनस्पती सर्वांसाठी पाणी आवश्यक आहे. पाऊस हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. पाणी ही सार्वजनिक संपत्ती आहे. अन्न, जगण्यासाठी पाण्याबरोबरच सकस अन्नही आवश्यक आहे. सर्वांना पुरेसे अन्न मिळायला हवे आणि अन्न वाया जाऊ नये, ही आपली जबाबदारी आहे. शुद्ध हवा. उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा महत्त्वाची आहे. वाहनांचा धूर व कारखान्यातील धूर हवा अशुद्ध करतात, त्यामुळे आरोग्याला बाधा होते. वस्त्र, ऊन, वारा, पाऊस यांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी वस्त्र आवश्यक आहे. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे कपडे घालतो. निवारा, आरोग्य आणि शिक्षण. निवारा, सर्वांना सुरक्षित निवारा मिळणे आवश्यक आहे. निवारा म्हणजे राहण्याची जागा, आपले घर. हवामान व उपलब्ध साधनांनुसार घराचे स्वरूप ठरते. आरोग्य, चांगल्या सवयी, सकस आहार, नियमित व्यायाम व योग प्राणायाम आपणास निरोगी ठेवतात. गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे व शहरांमध्ये दवाखाने उपलब्ध असतात. शिक्षण, समाजातील सर्वांसाठी शिक्षण गरजेचे आहे. शिक्षणामुळे विचार करणे, समस्या सोडवणे व नवीन गोष्टी तयार करणे शक्य होते. शासन सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी योजना आखते. आपल्या समस्या. माणसाला चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी सहज उपलब्ध न होणे म्हणजे समस्या होय. पाणी टंचाई. नद्या कोरड्या, विहिरी आटलेल्या, धरणातील पाणी कमी, रोजच्या वापरासाठीही पाणी मिळत नाही. अन्न टंचाई. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, महागाई, युद्ध या कारणांमुळे अन्न टंचाई होऊ शकते. नैसर्गिक संसाधने, पाणी, हवा, माती यांचा काटकसरीने वापर करणे आपली जबाबदारी आहे. दिव्यांग व्यक्ती आणि विशेष सुविधा. जन्मतः आजारपणामुळे किंवा अपघातामुळे काही व्यक्तींना शारीरिक दिव्यांगत्व येते. त्यांना विशेष सेवा सुविधांची गरज असते. शासन त्यांच्यासाठी अनेक सुविधा देते. दृष्टीहीन व्यक्ती पांढऱ्या काठीने सार्वजनिक ठिकाणी वावरतात. ब्रेल लिपीच्या मदतीने लिहू वाचू शकतात. चाकांची खुर्ची. रॅम्पमुळे चाकांची खुर्ची वापरणाऱ्यांना इमारतीत येणे जाणे शक्य होते. विशेष शौचालयांचीही सुविधा असते. कर्णबधिर व्यक्ती सांकेतिक खुणांच्या भाषेद्वारे संवाद साधतात. दूरदर्शनवर विशेष बातम्याही असतात. मुरलीकांत पेटकर 1972 पॅराऑलिम्पिकमध्ये विश्वविक्रम व सुवर्णपदक, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित 2018. शीतल देवी. जम्मू काश्मीरच्या शीतल देवींनी तिरंदाजीत अनेक सुवर्णपदके मिळवली.
अर्जुन पुरस्काराने सन्मानित.